तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी अतिशय महत्त्वाचा एक संवेदनशील विषय तुमच्या समोर घेऊन येत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. ज्यावेळेस आपण कुठल्याही कृषी सेवा केंद्रामधून किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून एखादं कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा तणनाशक खरेदी करतो, त्यावेळेस त्या औषधाच्या बॉटलवरती किंवा पाउचवरती तुम्हाला अशा प्रकारचा त्रिकोण दिसेल. आता हा निळा त्रिकोण आहे. तुम्हाला काही वेळा तो लाल दिसू शकतो, हिरवा दिसू शकतो, पिवळा दिसू शकतो किंवा निळा दिसू शकतो. असे 4 रंग असतात. तर हा रंग आणि हा त्रिकोण या ठिकाणी का दाखवलेला असतो, हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक कृषी दुकानदाराला आणि प्रत्येक शेतकऱ्याला माहित असणं. तर हा रंग आणि हा त्रिकोण आपल्याला त्या औषधाची तीव्रता दाखवून देत असतो, म्हणजे टॉक्झिसिटी लेवल आपल्याला सांगत असतो. समजा हा त्रिकोण लाल असेल तर ते औषध सर्वाधिक विषारी आहे, म्हणजे सर्वोत्तम विषारी ते औषध आहे. फक्त प्रशिक्षित दुकानदारालाच ते विकण्याचा अधिकार आहे आणि प्रशिक्षित शेतकऱ्यालाच ते वापरण्याचा अधिकार आहे. समजा हा त्रिकोण आणि त्याच्यातला रंग जर निळा असेल तर मित्रांनो, ते औषध अत्यंत विषारी आहे. तुम्हाला पीपीई किट, म्हणजे तुम्ही कोरोनामध्ये पाहिलं असेल की संपूर्ण शरीर झाकलेलं असतं, ते किट घालून वापरण्याचा अधिकार आहे. आणि समजा हा रंग पिवळा असेल तर ते विषारी गटामध्ये येतं. तुम्ही समजा मास्क, गॉगल आणि ग्लोव्ज घालून देखील त्याचा वापर केला तरी चालतं. आणि समजा हा रंग हिरवा असेल तर ते थोडं म्हणजे कमी विषारी गटामध्ये मोडतं. तुम्ही फक्त मास्क घालून किंवा ठीकठाक पद्धतीने फवारणी केली तरी त्याचा काही जास्त आपल्या शरीरावरती किंवा पर्यावरणावरती परिणाम होत नाही. पण मी हे तुम्हाला का सांगतोय मित्रांनो, आपण कुठलंही औषध असू द्या, अजिबात शेतकरी, मी आजपर्यंतच्या माझ्या जवळपास 10 ते 11 वर्षाच्या अनुभवामध्ये पाहिले, शेतकरी मास्क सुद्धा घालत नाहीत. गॉगल, हँड ग्लोव्ज तर ती लांबची गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्ही कुठलंही औषध शेतामध्ये फवारणी करत असाल तर 100% ते तुमच्या शरीरावरती, आपल्या पर्यावरणावरती एक स्लो पॉइझन पद्धतीने काम करत आहेत. आज ना उद्या 100% तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावरती दिसणार. तर पहिली कळकळीची विनंती दुकानदाराला, हे औषध किंवा कुठलेही औषध विकताना शेतकऱ्याला याची माहिती अवश्य द्या. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील इथून पुढे कुठलेही औषध फवारणी करत असाल तर कळकळीची विनंती आहे, मास्क, गॉगल आणि हँड ग्लोव्ज घातल्याशिवाय औषध फवारणी करू नका. आणि फवारणी झाल्यानंतर कुठल्याही साबणाने हात, पाय, तोंड धुवायला त्या ठिकाणी विसरू नका. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.